गुरुपशी अधिकृतीने व्हावी व सर्वज्ञ श्री चक्र स्वामी आता मी एक लीला सांगणार आहे. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जड जीव तारुणिवरा होता कृता ही धरा दातारा करुणांकरा वरमते द्यावी विभू गुर्जरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गंगा तीराहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भ्रमण करीत करीत जोगेश्वरीला आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 3 गावामध्ये जास्त प्राधान्य देत होते. पैठण, त्याच्यानंतर आपलं हे आपले आपण जिथं आहोत खडकुली आणि डोमेरा, अशा 3 ठिकाणी 8-15 दिवस फिरून आले की 3 ठिकाणी येत होते. असेच एक वेळेस ते येथे खडकुलीचे ते जोगेश्वरीला आले आणि येथील परिसरातील जे भक्तगण होते ते त्यांना भेटण्याची त्यांना खूप ओढ होती की स्वामी कधी येत आहेत, स्वामी कधी येत आहेत, स्वामी कधी येत आहेत. तर अशा ठिकाणी स्वामी आल्यानंतर त्या गावातील सर्व जे महाजन लोक होते सगळे स्वामींना भेटीसाठी यायला त्याच्या सवडीने यायला लागले. आता त्या गावामध्ये ह्या लीलेतून असं होतं की चक्रधर स्वामींनी त्या काळीत अस्पृश्यता, स्त्रियांना धर्म हे सगळे त्याच वेळेला जाणीव करून दिली होती. म्हणून त्याच गावामध्ये जोगेश्वरी गावामध्ये 3 मातंगाचे 3 घरं होते. तर ते घरातले ते 3 जण काय म्हणले, बा ते घरमालक किंवा आता स्वामी आलेले आहेच म्हणे, सगळे लोक त्यांना भेटण्यासाठी ओढ करतायत म्हणे आणि आपण का भेटले जाऊ नये. आता तो एक जण काय म्हणे, अरे आपल्याला जाऊ देणार नाही म्हणे, मध्ये आपल्याला दर्शन देणार नाही, का देणार नाही म्हणे, मला तर त्यांना बघायचंय म्हणे, स्वामींचे तर मला दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही म्हणे. तर ते एक जण म्हणे, चला बा आता हा म्हणतोय म्हणे जाऊ म्हणे आपण. आता तिघं बी आता बाकीचे महाजन लोक आहेत म्हणे, आपल्याला जवळ बी धरीत नाही, आपल्याला बोलू पण देत नाहीत आणि तिथं स्वामींच्या दर्शनापर्यंत जायचं ना, हा म्हणतो मला स्वामीला भेटायचंय. तर तो एक जण म्हणे ठीक आहे म्हणे, आपण असं करू म्हणे, कळसाला दंडवत करू म्हणे, स्वामींच्या कळत जरी दिसायचं बस झालं म्हणे. असं करून ते 3 जण तिथं आले. आता स्वामींचा परिवार बाईसा, औसा, साधा ह्या सगळ्या जवळजवळ बसलेल्या होत्या. आता त्या एका बाईंनी काय केलं, स्वामींसाठी लाडू आणले होते करून स्वामींना भेट गोड म्हणून. आता लाडूचा डबा स्वामींजवळ होता. आता ते 3 जण आले, बाहेर थांबले. आता ते प्रत्येक जण भक्तजन यायचे, स्वामी एक लाडू द्यायचे आणि दंडोत करून निघून जायचे. आता हे 3 जण बाहेर थांबल्यानंतर 2 जण निघाले आणि 1 जण काय निघाणार. तर औसा आली. औसाचं थोडंसं बोलणं थोडं पुरुषासारखं होतं, अरे जा ना म्हणे, आता स्वामी भेटले तुला, स्वामींनी एक लाडू दिला, मी जा त्याला एक लाडू द्या. आता लाडू घेतला त्याने हातात घेतला, पण तो म्हणे मला स्वामींनाच भेटायचं म्हणे, माझी इच्छा काय म्हणे स्वामींना भेटण्याची. तर ती परत आली औसा म्हणे, बाबा तो भक्त बाहेर उभा टाकला असे, तो भेटायचं म्हणतो. तर बाबा म्हणते ठीक आहे. त्यांचं निरूपण चालू होतं, पण तो भेटायचं म्हटल्यानंतर आता ते म्हणजे त्याला बोलव म्हणे. मग स्वामी आता सगळे भक्तजन बघायला लागले, आता काय करायचं. म्हणून स्वामी उठून उभे राहून दरवाजाशी उंबऱ्याशी गेले आणि तो आला. त्याला जे प्रसाद म्हणून जे लाडू दिलेला होता, तर तो लाडू त्याने स्वामीच्या चरणावर ठेवला आणि त्याने दंडवत केला. आता तोच लाडू परत स्वामींनी घेऊन मध्ये आणला आणि सगळ्यांना बाईसांना याचा प्रसाद वाटा म्हणे. आता सगळे लोक एकमेकात याच्याकडे बघायला लागले. अरे म्हणे आता कसं काय करायचं म्हणे, आपण घ्यावं की नाही घ्यावं. मग स्वामींनी सांगितलं, आता स्वामींच्या हातचा लाडू म्हटल्यानंतर सगळ्यांना घेणं गरजेचं होतं. म्हणून स्वामींचं पण त्याच वेळेला अस्पृश्यता प्रसाद पण मिळाला आणि अस्पृश्यता पण मिटली. आणि एवढं सांगून मी माझे शब्द एवढी झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद.